नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी निखरे आणि आजचा मेसेज आहे डिजिटल डाएट. आता डाएट काय हे आपल्याला माहिती आहे, जे आपल्या हेल्थसाठी चांगलं असते जेवण. काय खायचं, कधी खायचं, कशाप्रकारे खायचं ते सगळं आपल्या जेवणाशी संबंधित असते. इथे फक्त जेवणाच्या ऐवजी आपण काय पाहायचं मोबाईलवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यामध्येही स्पेशली आपण रील्सबद्दल बोलणार आहोत. कारण की पहा मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही जे पण काही आहे त्याचं अतिशय जास्त प्रमाणात जर समजा ते आपण पाहिलं तर ते आपल्या शरीरावर, आपल्या डोक्यावर, आपल्या डोळ्यावर त्याचा काय परिणाम होतो, त्याचे रेडिएशन्स खराब असतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे वेगळं बोलायचं त्याच्यावर काही गरज नाही आहे. मी इथे बोलणार आहे रील्सबद्दल कारण की पहा आजकाल आपण रिअल जगामध्ये कमी आणि रील्सच्या जगामध्ये जास्त वावरत आहोत. आपण Facebookवर गेलो, YouTubeवर गेलो, Instagramवर गेलो, कशावरून आपण अचानक त्या रील्सवर कुठून येतो आपल्याला समजत नाही आणि एकदा जर समजा ते रील्सचा सिलसिला सुरू झाला, की एकानंतर एक, एकानंतर एक आपण ते स्क्रोल करत जातो आणि पाहत जातो. आणि रील्सचा जो खूप मोठा अपाय आहे, तो होतो आपल्या मेंदूवर, आपल्या ब्रेनवर. कारण पहा, जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो, काही वेळ वाचतो, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, त्या पुस्तकामध्ये काय होते, एकच विचार जो असतो, एकच विषय जो असतो, एकच थॉट जो असतो, तो कंटिन्यू काही वेळपर्यंत सुरू असतो. त्यामुळे आपला मेंदू जो आहे, तो विचार, तो विषय चांगल्या प्रकारे ग्रास्प करतो. चांगल्या प्रकारे त्याचं आकलन होते. तो शांतपणे तो विचार आपल्या डोक्यामध्ये जातो. पण जेव्हा आपण रील्स पाहतो, काही सेकंदाच्या असतात, त्यातही आपण पूर्ण एक रील पाहत नाही, त्याचेही सेकंद आणखी कमी करतो आणि वेगवेगळे विषय असतात. बघा ना, जर समजा पहिला रील आपण पाहिला पॉलिटिक्सवर, तो पूर्ण होत नाही, ते लगेच त्याच्यानंतरचा असतो काही ब्युटी टिप असते. त्याच्यानंतरचा रील असतो, एखादी रेसिपी असते. त्याच्यानंतरचा आध्यात्मिक असते. म्हणजे आपण काय करतोय, आपण त्या मेंदूला कन्फ्यूज करतोय, ब्रेनला, की नेमकं त्याला पाहायचं काय आहे? त्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं कशावर आहे? नेमकं त्या कोणत्या विषयावर त्याला विचार करायचा आहे? आणि असं केल्यामुळे काय होते, आपला मेंदू जो आहे त्याची ग्रास्पिंग पॉवर, त्याची आकलन शक्ती कमी होत चालली आहे. कारण तो होत आहे पूर्णपणे कन्फ्युज्ड. त्याच्यामुळे रील्स आणि मी असं म्हणत नाही, की रील्स पाहणं वाईट आहे. रील्स पहा, परंतु जर समजा त्याच्यातून तुम्हाला काही मोटिव्हेशन मिळत आहे, काही इन्स्पिरेशन मिळत आहे, काही त्याचं चांगलं आउटपुट आहे, तर त्या रील्स पहा. नाहीतर पहा दिवसभर आपला कितीतरी वेळ त्या रील्समध्ये जातो. 5, 10, 15, अर्धा तास, 1 तास सुद्धा कधी-कधी जातो. आउटपुट काहीच नाही मिळत. त्याच्यातून फायदा त्याच्यातून काहीच नाही होत. म्हणून रील्सही पाहायचे असतील तर ज्यातून आपल्याला फायदा होईल, मोटिव्हेशन मिळेल अशाच प्रकारच्या रील्स पहा. आणि आपण तर रील्स पाहतोच, पण पहा ना लहान मुलंसुद्धा अगदीच म्हणजे 7-8 वर्षांची मुलंसुद्धा रील्स पाहतात. त्यांना काय मजा येते ते मोबाईलमध्ये स्क्रोल करण्यामध्ये काय माहिती. परंतु त्याचा त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतोय. आत्तापासून त्यांच्यामध्ये पेशन्स राहत नाही आहेत किंवा त्यांची चिड होते. त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट कशाप्रकारे होईल बघा. कारण कोणताही विषय ते एका विषयावर ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहेत. त्याच्यामुळे मुलांवरही त्याचा परिणाम होतो. आणि मुलांच्या हातांमध्ये हे खेळणं देणारे आपणच आहोत. मुलांना आपण काय म्हणणार? आपण असं म्हणतो, की माझा मुलगा खूपच जास्त मोबाईल पाहतो. पण तुम्हीच तर त्याला मोबाईलची ओळख करून दिली ना. आपणच त्याला मोबाईलची ओळख करून दिलेली आहे. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा काही म्हणण्यात अर्थ नाही आहे. इव्हन एक आजी आहे. त्यांचा मुलगा आणि सून दोघं पण नोकरी करतात. आता सध्या त्यांना 2 वर्षाचा नातू आहे. जेव्हा ते बाळ लहान होतं ना, तेव्हापासून त्या आजी त्याचा व्हिडिओ काढतात कंटिन्यू. तो आता उठला, आता झोपला, आता डान्स करत आहे, आता जेवण करत आहे, आता असं करत म्हणजे आता तो 2 वर्षाचा झाला. आता त्याला बिलकुल आधी मोबाईल घेतल्याबरोबर, उठल्याबरोबर त्याला पहिले हाय करायला लावतात. मग त्याच्या पुढचा व्हिडिओ बनवतात. म्हणजे त्या मुलाला कदाचित असं वाटत असेल, की हा मोबाईल म्हणजे माझा फॅमिली मेंबरच आहे की काय? इतकं आपण त्या मुलांना त्या मोबाईलची ओळख करून देत आहोत आणि नंतर आपणच म्हणतो, की आपली मुलं मोबाईल खूप जास्त पाहतात. त्याच्यामुळे आता आपल्यावर डिपेंड आहे, की आपण मुलांना काय द्यायचं? आपण हातात रिमोट घेतलं तर मुलं पण घेतील. आपण हातात मोबाईल घेतला, मुलं पण घेतील. आणि जर आपण हातात पुस्तक घेतलं, तर मुलं पण हातात पुस्तकच घेतील. त्याच्यामुळे आता आपल्यालाच आपल्यावर कंट्रोल करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय पाहत आहात? त्याच्यातून तुम्हाला काय मिळत आहे? तुमच्या डोक्याला काय खाद्य मिळत आहे? मोबाईल पहा, टीव्ही पहा, कारण तो अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यामधला आता झालेला आहे. एखाद्याला असं वाटतं पैसे गेले चोरीला तर चालतात, पण मोबाईल जायला नको. आणि आवश्यक आहे त्याचा वापर आपण करणारच आहोत. परंतु तेच आपण काय पाहतो आहे त्याच्यावर. जर समजा एखादा विषय तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही त्याचा पॉडकास्ट पाहू शकता. TEDx टॉक असतात, अर्धा तास, पाऊण तासाचे.
छान शांतपणे डोळे बंद करून ते आपण ऐकू शकतो. म्हणजे तिथे तरी कमीत कमी एकच विचार अर्धा पाऊण तास तुमच्या ब्रेनमध्ये जात राहील आणि त्याच्यामुळे तुमचं ब्रेन छान त्याला त्याचं आकलन करू शकेल. म्हणजे या मोबाईलचा आपल्या मेंदूवर किती जास्त परिणाम होतो, हे पण कशावर डिपेंड आहे, आपण किती काय पाहतो आहे आणि किती वेळ पाहतो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता आपल्यालाच आपलं कंट्रोल करणे आहे. आजचा विषय हाच होता. डिजिटल डाएट किती पाहायचं आणि काय पाहायचं ते. पुढला विषय जो राहणार आहे, पुढला मेसेज जो राहणार आहे, तो आहे ब्रेकिंग लिमिटिंग बिलीफ्स. आपले जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, काही-काही बिलीफ्स आपले अगदी पक्के मनात रुजलेले आहेत किंवा कदाचित आपण म्हणू शकतो की रुजवले गेले आहेत. तर ते ब्रेक कसे करायचे, त्यातून बाहेर कसं पडायचं, हे आपण पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू व्हेरी मच.